फेसचा, तोपर्यंत अंडरटोन तर थोडंसं कन्फ्युजन मध्येच असतं. आता आज फर्स्ट डेमॉन्स्ट्रेशन आहे. आज तुम्हाला मेकअपच्या स्टेप्स ज्या मी थिअरीमध्ये दिल्या आहेत त्या तुम्हाला मग जास्त फिनिश दिसायला पाहिजे. तर आज तो मेकअप म्हणजे स्टार्टिंग पासून मी तुम्हाला हे शिकवते आणि मग हळूहळू आपल्याला काय करायचं, नंतर मग प्रॉब्लेमॅटिक स्किनवर घ्यायचंय, डस्टी टोनवर घ्यायचं. आज जर डिरेक्टली मी जर प्रॉब्लेमॅटिक वर घेईल तर तुम्हाला नॉर्मल स्टेप्सच कळणार नाही, जे की बेसिक मध्ये येते. तर मी फक्त आतापर्यंत काय सांगितलं ते सगळं ओरली सांगते, टिक करते मी जस्ट. प्रॅक्टिकली काही दाखवलं पण नाहीये, तुम्ही काही केलं पण नाही. सबमिशन सोडलं तर कलरफुल आय मेकअप करू शकता, ब्ल्यूइश शेड देऊ शकता. पण तेच जर रॉयल ब्रायडल लुक आहे, सपोज लेहंगा लुक आहे किंवा साडी एखादी मला लुक द्यायचा आहे, तुमची महाराष्ट्रीयन ब्राईड आहे तर मग तुम्हाला टिपिकल मराठी लुक द्यायचा आहे, तुमची मारवाडी ब्राईड आहे तर प्रॉपर रॉयल तुम्हाला लेहंगा लुक नाही. ही आहे आमची मॉडेल आजची फर्स्ट लुकची. जे मेकअप तुम्ही करता तुम्हाला एक फोन असा ट्रायपॉडला लावावाच लागणार. ओके, आणि तुम्ही घेताय तो वेगळं, म्हणजे मग ते ऍट अ टाइम करायचं. मग नाहीतर तुम्ही बिफोर आफ्टर करू शकता. मेकअप स्टुडिओ ब्रँडचं आहे डीपी क्लेन्झर. हे क्लेन्झिंग आम्ही केलेली आहे, फक्त क्लेन्झिंग केली आहे. तिचं फेस रेझर केलं, हे मी तुम्हाला एका मॉडेलवर पुन्हा सांगितलं होतं मी. तर ते स्क्रब वीकली ट्वाइस अ टाइम जमतं फक्त. मॉडेल असो तुम्ही स्टेप्ससाठी करताय तर, कारण ते मी करते ते बायोडर्माचं पिगमेंट बायो स्क्रब आहे. फेस टर्न कर लेफ्ट राईट, स्किन बघा कशी झाली करणार तर ते चांगले नाही वाटत. ते आईज मधून पाणी लगेच ड्रॉप होतं आणि एकदा पाणी यायला लागलं की मग ती कुठलंच आय मेकअप मधले स्टेप्स तुम्हाला करता नाही येणार. वगैरे घ्यायला गेले तर तुम्ही 4-4.5 मध्ये एक पडतं, तर हे 5.5चं आहे. तुम्ही जर ब्राईडला यूज केलं तर मला असं वाटतं करेक्शन शेड पण येतात आणि दुसरे पण शेड येतात त्याच्यामध्ये काउंटर इंचमध्ये. कुठले पण फाउंडेशन तुम्ही यूज करू शकता. एक ऍप्लिकेशन ब्रश घेतला, ब्लेंडिंग ऍप्लिकेशनचा मल्टी यूजचा हा ब्रश आहे, PSC ब्रँडचा. नंबर आहे 214, PSC 214. मॅट ब्रँडचं सेटिंग पावडर आहे. डायरेक्ट ब्लेंडिंग ब्रश यूज केला तर डायरेक्टच काम होते, मला ब्लेंडिंग करायची गरजच नाही पडत आहे. मी अप्लाय करते आणि तिथल्या तिथे टॅप 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 करते, फिक्स करते मी प्रोडक्ट. टाइम पण वाचला, प्रोडक्ट पण कमी लागलं आणि फास्ट पण. फाउंडेशन यूज करते. फाउंडेशन कुठल्या पण ब्रँडचे यूज करा. टेक्निक अशी आहे त्याची, फाउंडेशन घेतल्यानंतर फुल पंप घेतला मी, त्याला ऍक्टिवेट करायचं. हातावर करा, प्लेटवर करा, कसं पण करा, ठीक आहे. मी तर म्हणे ब्रश पेक्षा तुम्ही फिंगरने करा. परत एकदा पावडरच करते. बघून घ्या कसा पीच दोन्ही मिक्स करणार आहे. काउंटरिंगच्या थोडंसं वरती केलं मी, बेक करतो. कारण तिने ओपन क्लोज करून करून काय होतं, रिंकल्स येतात. ठीक आहे, ब्रश घ्यायचे, ह्याच्यावर प्रोडक्ट घ्यायचे आणि छोटा जो भाग आहे अँग्युलर तो इकडे ठेवायचा आहे. मोठा पोर्शन वरती डायगोनल शेप मध्ये केलं, कसं असं. आणि आता जर मी याला टर्न केलं तर हा कोणता झाला, आणि W करायचा तर तुला याला जॉईन करायचं. मला नाही करायचं आज.
तर थोडंफार करायचं. बाकी तर तिचा फेस ऍव्हरेज आहेच, असं खूप काही ब्रॉड नाही, पण इथे तिच्या गॅप आहे बघा. तर मी काय करणार, याला ओव्हल दाखवायचंय तिचा फेस. आयडियल फेस शेप कोणता असतो? ओव्हल. गेलो मग आपण. हो, नंतर ब्लशर. लिक्विड ब्लशर. लिक्विड ब्लशर. ब्लशर कोणतं? पावडर, लिक्विड? लिक्विड काउंटर. क्रीम काउंटर आधी केलं. कॉफी कलर घेते आणि तिच्या वॉटर लाईनच्या एक्झॅक्टली खाली अप्लाय करते, म्हणजे ब्राऊन कलरच्या वरती जवळ. आज आमचा मॉडेलचा फर्स्ट डेमोस्ट्रेशन आहे, बट आमची जिजा सलूनला आली आहे. हाय कर जिजू. हाय हाय. रेडी राहते. ओके. सिद्धी आली वो. कुठे सिद्धी वो. खाली काय मार घालती. तुझं आहे, मम्माला दे ना. काय करते मम्मा? दे ना बा. जिजा मला दे. जिजा मला दे ना. हे तुमच्या हातात आहे. लोअर लॅश. कसं वाटतंय? रोज गोल्ड शेड घेते मी. म्हणून मी इथे ना थोडंसं हायलाइट केले हा कॉर्नर. विंग म्हणजे काय, बाहेर जे लायनर असतं स्ट्रटमध्ये त्याला विंग लायनर म्हणतात. ठीक आहे. ओपन करून नाही द्यायचे. आता याच्यावर तुम्ही लूज पावडर पण घेऊ शकता लॉकिंगसाठी. ठीक आहे. पण मी सजेस्ट करेल तुम्हाला लूज पावडरच्या ऐवजी तुम्ही स्किन कलर किंवा कुठलाही लाईट शेड तुम्ही घ्या लॉकिंगसाठी. हा बेटा. चुप म्हणती मला शानी. चुप. ती तुला घेतीये. घेऊन दे ना मग दीदी. घ्या ना मॅम, ती एक पिन तर घ्या तिच्या हातातून. हा दे. शानी. मम्माला दे. हॅलो. आमचा हा फर्स्ट डेमॉन्स्ट्रेशन लुक आहे जुलैच्या बॅचचा, जो की आमची 1 मंथची बॅच असते. याच्यामध्ये मी फर्स्ट लुक केलेला आहे आणि तो पण मी वेस्टर्न लुक केलेला आहे, ग्लॅम लुक. खूप दिवसांनी, कारण माझ्या पेजवर नेहमी ट्रॅडिशनल लुक असतात. सो आज मी असं ठरवलं सिम्पल स्लिक लुकमध्ये, स्ट्रेट लुकमध्ये करायचं मॉडेलला. सो कसं वाटतंय नक्की सांगा फुल लुक बघितलं.
ओके. फाउंडेशनची क्वांटिटी बघितली ना, बाकी प्रोडक्टची क्वांटिटी बघितली, कशाची किती क्वांटिटी घेतली हे तुम्ही बघितली. हा सेम ब्रायडलला कॉपी पेस्ट करायचं.